आणि या इकडे वाघ आलेला आहे. वाघ तो वाघ दिसतोय एका बाईकवर हल्ला केलेला वाघाने. हा समोरचा नजारा बघा मित्र, एक नंबर. माकड बघ, माकड माकड ते बघ, हे माकड गेले, हे बघ हे बघ. आता आहे ना आपण किल्ल्याच्या इथे पोचलेलो आहोत. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो, मी आहे सध्या कोकणात माझ्या गावी. पाठीमागे पाहू शकता आपलं कोकणातलं घर. सो आत्ता दुपारचे म्हणजे संध्याकाळ ऑलमोस्ट झालेली आहे, 3:45 झालेले आहेत. आणि काल आपल्याला देवगडला जायला भेटलं नाही. काल आपण CNG भरायला जाणार होतो. सो आत्ता चाललेलो आहे देवगडला. आपला CNG पण भरायचं आहे. पडेल कॅन्टीनवर पण थोडंसं काम आहे आणि वराना गार्डन पण बघायचं होतं देवगडचं. तर दोन्ही कामं होतील. बघूया CNG भेटतोय का, कारण CNG सकाळी आला तर संध्याकाळपर्यंत भेटण्याचा चान्सेस खूप कमी असतात. तरी पण ट्राय करूया. नंबर घेऊन ठेवला आहे, कॉल करू आणि विचारू CNG आहे का, तर तिकडे जाऊ. नाही तर मग देवगडला गार्डनमध्ये पोरांना फिरून घेऊन यायचं आहे. सो चला निघूया आता. जाऊ, निघेपर्यंत 4 वाजतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आपला देवगडचा प्रवास. इकडे आराव आहे आणि गाडी फुल एकदम गरम झाली आहे. उन्हामध्ये असते इकडे, सावळी नाही त्यामुळे उन्हातच उभी ठेवायला लागते. इकडे गार्गी आहे माझी. हाय कर गार्गी, हाय. इकडे आई. चला तर निघूया आता. बाय बाय बाय. इकडे कोटारवाडी बीचकडे जाणार रस्ता. आता 4 वाजले, अर्ध्या तासात पोचू देवगडला. परत बघू यायला किती वेळ होता. आणि ही आपली भाऊसाहेब लोकेगावकर विद्यालय गिरी. आता रिनोव्हेशन केलं आहे शाळेचं. आणि या इथे आपली 10वीपर्यंत शाळा आहे. कोराळ तिटा रिद्धी सिद्धी गणपती मंदिरला जायचा रस्ता आहे. आणि हा सरळ पडेल कॅन्टीन. इकडे इंग्लिश मीडियम सावित्री नॅशनल स्कूल. आता गावाला पण इंग्लिश मीडियम झाले. अरे तू इकडे जाणार आहे? अरे या स्कूलमध्ये जाणार का तू? मग कुठच्या स्कूलमध्ये जाणार आहे? दापोलीच्या बोर्डिंगमध्ये. बोर्डिंगमध्ये तुझं ॲडमिशन केलं होतं आणि मस्ती करतो ना म्हणून. आणि या इकडे वाघ आलेला आहे. वाघ तो वाघ दिसतोय बघ, हे बघा. इथे असा बोर्ड लावलाय. या एरियात बिबटे आहे म्हणून तिथे शासनाने बोर्ड लावलेला आहे. संध्याकाळी 7च्या नंतर इथून बाईकवर वगैरे जायला थोडी भीती आहे. म्हणजे एका बाईकवर हल्ला केलेला वाघाने, म्हणून तिथे बोर्ड लावून ठेवला आहे. आणि आता पडेल कॅन्टीनवर पोचू आपण 2 मिनिटात. आणि त्या इथे आहे हॉटेल विजयदुर्ग. या इथे हॉटेल विजयदुर्ग आहे. आणि या इथे MSK आलेला आपला MSK. ही आपली पडेल कॅन्टीन आलेली आहे. आता पडेल कॅन्टीनवरती पोचलेलो आहे. आणि इथे काजू द्यायचे होते. इथे इकडे आतमध्ये काजूची फॅक्टरी आहे छोटीशी. आणि आई आणि बायको गेले तिकडे द्यायला काजू. काजू आपलेच आहेत, त्याचे घर काढून भेटतात. त्याचे फक्त चार्जेस घेतात ते लोक. कशाला म्हणजे कुठे चाललं आहे तू? कशाला? आता जवळ तर आता थोड्या वेळात गिरी कॅन्टीन येईल. पडेल कॅन्टीन आहे, गिरी कॅन्टीन नाही. लोकांना काय पण सांगू नको, असतील तुला तेव्हा बघतायत तुला सगळे. नाही बघत आहेत. मग देवगडात कशाला चालला? फिरायला चालला? कशात? गार्डन मध्ये? मी तर CNG भरायला चाललोय. ठेव, दादा मारेल. दादाचे रिमोट आहेत ते मारेल दादा तुला. आज तुम्हाला आपला देवगडचं गार्डन दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. याच्या अगोदर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय, पण आज परत एकदा फॅमिली सोबत.
राईट साईडला जो रस्ता जातोय ना हा विमलेश्वर मंदिरला रस्ता जाणार आहे. हा वाला रस्ता विमलेश्वर मंदिरला. विमलेश्वर मंदिरचा पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हा सरळ आता आपला जामसंड्यात जाईल, तिथून पुढे देवगड. पुढे एक छान मस्तपैकी गणपती मंदिर आहे आणि लेफ्ट साईडला हनुमान मंदिर आहे. पहिलं छोटं मंदिर होतं, आता छान असं बांधलंय मस्तपैकी नवीन मंदिर. हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. इकडे पाहू शकता बघ अम्मा बघ. आणि आता आपण वाडा दरीवर पोहोचलोय आणि हा समोरचा नजारा बघा मित्र, एक नंबर नजारा आहे. आणि हा वाडातर ब्रिज आहे धडाम. आणि या इकडे आहे हनुमान मंदिर. समोरचा नजारा बघा. आणि या इकडे वाडातर खाडी आहे. समोर बघा मस्त हिरवागार डोंगर, झाडांची झाडी. ओके ते थंडवलं आता झाडी बिडी. येत आहे ते वाडातर आहे. आणि या इकडे राईट साईडने गेला तर कावलेवाडी मार्गे पण देवगडला जाऊ शकतो. पण आपल्याला CNG भरायचं आहे म्हणून जामसंड्या मार्गे जायचं आहे. बघू CNG भेटतोय का. चान्सेस तर कमी आहेत, भेटलं तर आपल्याला लग बोलायचं, नाही तर मग आहे पेट्रोल जिंदाबाद. बघू ट्राय करू. संड्यात पोचलो आपण. या इथून जामसंड्यावरून देवगड 6 किलोमीटर आहे. CNG पेट्रोल पंपवरती फोन लावला, पण CNG गाडी येणार आहे 5:30 वाजता, पण 28 गाड्यांची ऑनलाईन बुकिंग झालेली आहे. म्हणजे आज CNG आपल्याला भेटणार नाही. ते राईट साईडला गेलं की आपला देवगड, लेफ्ट साईडला इकडे नांदगाव कुणकेश्वरला जायचा रस्ता आहे. हा स्टेट देवगड. इथून 6 किलोमीटर आहे देवगड. आणि कोकटे हायस्कूल लेफ्ट साईडला. ओ दादा काय करताय. देवगडला पोचलोय. हे मापातलाल हायस्कूल आहे. आणि हा लेफ्ट साईडचा या कुणकेश्वरला जाणारा शॉर्टकट मालवण आणि देवगड बंदर हा स्टेट आहे. आणि हा STD. आधी आता आपण किल्ल्यावर चाललोय. चिंतामणी बस. हा ST डेपो. आणि हा सरळ खाली बंदराकडे जाणार रस्ता आहे. ॲक्च्युली आज मच्छीच्या लिलावाला पण जायचं होता, पण 4:30 वाजून गेलेत. आता चालू झाला असेल लिलाव. आनंदवाडी. हा आनंदवाडीकडे जाणार रस्ता आहे. या इकडे खाली देवगड बाजारपेठ चालू होते. इथून शुक्रवारचा इथे बाजार भरतो. आणि या दोन्ही साईडला दिसतात ही दुकानं आहेत. आणि या लेफ्ट साईडला रस्ता आहे ना, इथून पण वरती आपण पवनचक्रीकडे जाऊ शकतो. डेपोच्या मागे जातो रस्ता. आणि हा डायरेक्ट किल्ल्याकडे जाणार रस्ता आहे. किल्ला येथून 4 किलोमीटर आहे देवगड डेपोपासून. रस्ता खूप छोटा आहे किल्ल्याकडे येणारा, म्हणजे असा गावातून येतो आणि वरती पण छोटाच आहे. समोर नजरेस पडतोय किल्ल्याचा प्रवेशद्वार. आणि किल्ल्यापर्यंत पूर्ण गाडी येते, 4 व्हीलर पण. रस्ता थोडा छोटा आहे पण पक्का रस्ता आहे. इकडे पार्किंगसाठी जागा केलेली आहे.
काय इकडे एवढी जागा आहे पार्किंगसाठी. बाहेरून पूर्ण अशी तटबंदी दिसते किल्ल्याची. आता आहे ना आपण किल्ल्याच्या इथे पोचलेलो आहोत. म्हणजे 10 मिनिटात तुम्ही देवगड डेपोवरून इथे पोचता. तुमच्याकडे पर्सनल व्हेकल असेल तर, नाहीतर तुम्हाला ऑटो वगैरे करून यायला लागेल. याकडे तुम्ही समोर पाहू शकता. याकडे पूर्ण गाड्यांची पार्किंग वगैरे आहे आणि या इथून असा प्रवेशद्वार आहे. या इकडे असा ॲरो दाखवलाय. लाईट हाऊसकडे जायचा रस्ता आहे. ते कच्चा रस्ता आहे इथून. आणि या इकडून असा गोमुखी प्रवेशद्वार आहे. हा असा किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे, मेन प्रवेशद्वार. आणि असा किल्ल्यामध्ये एंटर केल्यावर तुम्हाला लेफ्ट साईडलाच हनुमंताचं छोटंसं मंदिर दिसेल. आणि या इकडे समोरच एक आत्ताच नवीन मंदिर बांधलंय. आणि या इकडे अशी तटबंदी दिसते किल्ल्याची. गणपती मंदिर, देवगड किल्ला. सो चला आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा. आणि मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला पहिला मूषकराज दिसेल. इथे गणपती बाप्पाचं वाहन, अशी सुबक गणपती बाप्पांची मूर्ती आहे. छान अशी मूर्ती आहे. इकडे पूर्ण मंदिराच्या बाहेर बघा, महागणपती, रांजणगाव, मयुरेश्वर, मोरगाव, दिविनायक, सिद्धटेक, बल्लाळेश्वर, वर्धविनायक, महड, चिंतामणी, देऊर, गिरिजात्मक, लेण्याद्री, विघ्नेश्वर, ओझर. असं तुम्हाला अष्टविनायकचं दर्शन पण या गणपती बाप्पाच्या मंदिरात होऊ शकतो. छान अशी सुबक मूर्ती आहे मंदिरात. आणि या इकडचा परिसर खूप मस्त शांत वातावरण आहे इकडे. छान असं गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप छान असं वातावरण आहे इथलं. आणि मी फर्स्ट टाइमच आलो आहे किल्ल्यावरती देवगडच्या. इकडे समोर पण एक वास्तू दिसते अशी थोडीशी सुस्थितीत आहे. इकडे बघा असा खोलीसारखा भाग दिसतोय. तशी काही माहिती वगैरे दिलेली नाही.
ही अशी बाजूला तटबंदी आहे. त्या तिकडे एक बुरुज आहे आणि समोर दिसतंय ते लाईट हाऊस. लाईट हाऊसला जायला तिकडनं रस्ता आहे आणि ही अशी समोर बुरुज आहे. त्या बुरुजावरून तटबंदीकडे वरती जायचा रस्ता आहे. आणि या इकडे असं नवीन बांधकाम केलेलं दिसतंय. चला जाऊया बुरुज वरती. या इकडे हा एक बुरुज आहे आणि या इथून असं वरती जायला पायऱ्या आहेत. आणि इकडून बाहेर बघितला तुम्हाला आपला पूर्ण अरबी समुद्र. या इकडे असा खंदक आहे. त्या तिकडे समोर तुम्हाला दिसते आपली देवगड पवनचक्की. या इकडे बघा पूर्ण असा खंदक आहे. म्हणजे इकडूनच हा दगड काढून या किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलेला आहे. इकडे बघा असा पूर्ण खंदक आहे आणि ही अशी तटबंदी आणि तो समोर एक बुरुज दिसतोय. या इथून असा बुरुजावरती जायला पायऱ्या आहेत. जास्त पायऱ्या नाही, 7-8 पायऱ्या आहेत. आणि यांना घेऊन ब्लॉगिंग करायचं म्हणजे मोठा टास्क आहे. हा असा बुरुज आहे बघा, सुस्थितीत आहे तटबंदी. असा व्ह्यू दिसतोय या बुरुजावरून. समोर गणपती बाप्पाचं मंदिर, असा बुरुज. हा असा बुरुजावरून व्ह्यू दिसतोय. खूप उंच आहे. इथून जवळजवळ 20-25 फूट खोली असेल. आणि या इथूनच दगड काढून या किल्ल्याचं बांधकाम केलं असणार. आणि संरक्षणासाठी पण खंदकाचा वापर झाला. म्हणजे तिकडून जर शत्रू येणार असेल तर हे खंदक पार करून त्याच्यानंतरच इकडे तटबंदीकडे पोचू शकतो. हा एक समोर एक बुरुज आहे आणि या इकडे एक अशी वास्तू दिसते, सुस्थितीत आहे. किल्ल्याची तुम्हाला मी काय जास्त माहिती देणार नाही, कारण आपण तेवढा अभ्यास केलेला नाही आहे किल्ल्याचा. तुम्हाला फक्त एक छोटासा किल्ला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण बुरुज सुस्थितीत आहे. या इथली थोडीशी तटबंदी ढासळलेली दिसते. या इथे पण अशी वरती आय थिंक तटबंदी होती असेल. आणि या इथून असं हे बांधकाम दिसतोय. हा एक बुरुज आहे. त्या तिकडे एक छोटासा कोल्ड ड्रिंक वगैरे खाण्यापिण्याची सोय आहे. आपली गाडी पण दिसते. आवाज जय संभाजी महाराज की जय. भवानी हर हर. सैन्य आमचा पुढे चाललंय. सूचना लिहिलेली आहे, पर्यटक दिवसाच्या वेळी दीपस्तंभ पाहू शकता. म्हणजे दीपस्तंभाकडे आपण दिवसाच्या वेळी जाऊ शकतो, नंतर नाही. 6 नंतर नसेल आय थिंक. चला जाऊया आता दीपस्तंभ पाहायला. इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि या गणपती बाप्पाच्या मंदिराच्या समोरूनच हा असा रस्ता येतो आणि हा दीपस्तंभाकडे जातो. समोरच गेट आहे लाईट हाऊसकडे जाणारा. बघूया आतमध्ये जाऊया आणि बघूया लाईट हाऊस. एंट्री फी वगैरे आहे काय माहित नाही, बघू गेल्यावर समजेल तिथे.
दीपस्तंभ पाहण्यासाठी तिकीट आहे पर पर्सन 20 रुपये आणि 5 वर्षाखालील मुलांना फ्री आहे. चला आता वरती जाऊया आणि बघूया दीपस्तंभ. हा असा दीपस्तंभ आहे आणि आतमध्ये जाताना चप्पल वगैरे बाहेर काढावं लागतं. पादत्राणे बाहेर ठेवावीत. यातून अशा वरती जायला शिड्या आहेत. आरोग्याला भारी वाटतंय. 20 रुपये वसूल आहेत वाटतं. हा सुन नजारा. हे आवाज नाही करायचा. किती बाहेर आहेत मोजले का? इकडून लोखंडी शिडी आहे. आहे का जागावरती? हे तिकडे बघा बॅटरी जमात ना तुका. आरव चाललाय मस्त पैकी बघा. हा चल लाईट हाऊस वरून बघा नजारा. काय व्ह्यू भारी दिसतोय बघा. त्याकडे पवनचक्की दिसते, गणपती बाप्पाचं मंदिर दिसतंय आणि पूर्ण देवगड शहर दिसतंय बघा तिकडे समोर. आणि हा देवगडचा समुद्र किनारा. वाव छान असा नजारा दिसतोय इथून. आणि आरव काय बघतोय? आरव रुसला वाटतं. रुसला? हे आरव हे बघ हसतात तुला बघ सगळे. आरव रुसला, काहीतरी झालं त्याला त्याची तिकीट घेतली नाही म्हणून तो रुसला. छान असं बघा अरबी समुद्र दिसतोय इकडून. छान वाटतं इथे मस्तपैकी गारगार हवा पण येते आहे ना गारगी. कसं वाटलं? मस्त वाटतं ना. वारा मस्त येतोय सुटलाय. छान वारा येतो. अरू भेटला गॉगल? तुटला नाही ना? गार्गीचा गॉगल वरून खाली पडला वाऱ्याने. नशीब तुटला नाही. छान वाटलं मस्त पैकी वरती. खूप मजा आली. तर मित्रांनो आता किल्ला फिरून झालेला आहे आपला आणि आता आपण चाललो आहोत पवनचक्कीच्या इथे. आणि तिथे गार्डन पण आहे. पवनचक्कीच्या इथेच गार्डन आहे. संध्याकाळच्या वेळेला आला तर मस्त आरामशीर फिरू शकता. दुपारच्या वेळेला थोडा ऊन पण असतो. सो आता आमचा पूर्ण किल्ला फिरून झालाय. नाईट हाऊस बघून झालाय. आता आपण जाणार आहोत डायरेक्ट पवनचक्कीवरती. चला आता भेटू डायरेक्ट तिथेच.